नमस्कार मैत्रिणींनो, संगीता किचन रेसिपीमध्ये अगदी तुमचं मनापासून स्वागत आहे. पाय बघा, मस्त इथं मी कवळा लसलशीत एकच दोडका घेतला आहे. एकच घ्यायचा आहे, जास्त काही घ्यायचं नाही आहे. आणि तुमच्याकडं जर जास्त माणसं असली तर तुम्ही जास्त यूज करू शकता. आपल्याला पोहे उपमा खाऊन खरंच खूप कंटाळा येतो, दरवेळेस तेच खायचं. मग आपण नाश्त्याला काय बनवायचं? मग हे बघा मैत्रिणींनो, असं छान असा कवळा दोडका घ्यायचा आणि आपल्याला बनवायचा आहे नाश्ता. मग तो नाश्ता कसा बनवायचा आहे, चला मग पुढं तर बघायला भेटेनच मैत्रिणी. व्हिडिओ हा संपूर्ण बघा तरच तुम्हाला कळन. आता ह्या दोडक्याच्या अशी सहज सुरी फिरून अशा कवळ्या कवळ्या शिरा आपल्याला काढून घ्यायच्यात. बघा, एकदा सुरी फिरवली की पूर्ण शिरा निघतात, पाहू शकता तुम्ही. आणि त्याशिवाय दोडका बी आपला चिरत नाही, काय नाही, मस्त अशा शिरा निघतात. शिरा काढून घेतल्या, दोन्ही साईडची बुडखंही कापून घ्यायची आणि तो दोडका अगदी छान पद्धतीने आपल्याला धुवून घ्यायचा आहे बरं का मैत्रिणी. हो का, मस्त दोडका धुवून घेतलेला आहे. त्याच्यानंतर अगदी छान याला मी 3 कट मारून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने. त्याच्यानंतर पुन्हा याला उभा कट मारून घेणार आहे, पाहू शकता. पुन्हा आपल्याला इकडून असा कट मारून घ्यायचा आहे. याचं बी तसंच करायचं पहा मैत्रिणी. आणि अगदी तो मधला भाग जो असतो कापसासारखा अगदी नकळत काढायचा. तुम्हाला आवडत असेल तर राहू द्या, नसन आवडत तर अशा पद्धतीने काढा. पण तो अगदीच कापसासारखा असतो म्हणून मी काढून टाकते बरं का मैत्रिणी. ह्या 4ही कापांचं मी हे पूर्ण असं काढून घेणार आहे. बघा, प्रत्येक म्हणायचं आपण सगळा दोडका चिरला की अशा पद्धतीने मी काढणार आहे. अगदी नकळत काढायचं, जास्त बी नाही काढायचं, कारण की आपला हा दोडका खूपच कवळा आहे मैत्रिणी. चला आता मस्त असा चिरून घेते. बघा, एकदम जेवढ्या बारीक फोडी करता येईल तुम्हाला तेवढ्या बारीक फोडी करा आणि खरंच खायला खूपच मस्त वाटतं, रुचकर वाटतात. हे बघा, मस्त असा बारीक कट करून घेतला आहे. आणि मैत्रिणी पाण्यातसुद्धा टाकला आहे पहा मी. पाण्यात टाकून ठेवायचं म्हणजे आपला दोडका काळा वगैरे पडत नाही आणि अगदीच कडक होतो. त्याच्यानंतर घ्यायची आपल्याला मुगाची डाळ. इथं थोडीशी मुगाची डाळ भिजून घेतलेली आहे. आणि वाटणाला खोबरं, लसूण आणि कोथिंबीर, आलं याच्या वेगळं वितरित मी काही टाकणार नाही आहे मैत्रिणी जास्त. इथं आता आपली कढई तापली, कढईमध्ये 1 पळी तेल ओतले. त्याच्यानंतर टाकायची जिरी मोहरी. मैत्रिणी, जिरी मोहरी माझी मिक्स आहे बरं का, त्याच्यामुळे तुम्हाला वाटत असेल दिसतं की नाही, पण दोन्ही एकत्र मी टाकते. छान अगदी दोन्ही तडतडले. त्याच्यानंतर टाकायचं आपल्याला टमॅटो अगदी छान पद्धतीने सॉफ्ट करून घ्यायचा पहा. जेवढा टमॅटो परतताना तेवढी आपल्या भाजीला अगदी चव वाढणार आणि खरंच चवीला खूप छान लागणार भाजी. टमॅटो आता छान परतून घेते मैत्रिणी. जर तुम्हाला हा व्हिडिओ आजचा आवडला तर नक्कीच एक लाईक, एक सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ हा संपूर्ण पहा मैत्रिणी. मध्ये व्हिडिओ बंद करू नका. बंद जर केला तर तुम्हाला अजिबात समजणार नाही आहे. त्याच्यानंतर आपण जे वाटण वाटलं आहे ते पूर्ण मी हो का इथं कढईमध्ये टाकून घेते. अगदी मौसूत असं वाटण वाटलं आहे. वाटणही जास्त नाही, उगस वाटण थोडं टाकायचं. आणि तुम्हाला जर जास्त माणसांसाठी करायचं असेल तर तुम्ही प्रत्येक गोष्ट वाढू शकता, कारण की मी इथं फक्त 4 माणसांसाठी करणार आहे. आता इथं वाटण आपण परतून घेतलं, मस्त परतून घेतलं आहे पहा. त्याच्यानंतर मी हळद, थोडासा मटण मसाला टाकणार आहे. त्याच्यानंतर थोडीशी धना पावडर, जास्त बी नाही, थोडीशी टाकलेली आहे मैत्रिणी. आणि खास करून हा घरचा मसाला, विकतचा मसाला नाही टाकणार, घरचा मसाला टाकणार आहे. अगदी छान अशी चव येते घरच्या मसाल्याने मैत्रिणी, पाहू शकता. आता हे पूर्ण मी असं मिक्स करून घेते पहा. पूर्ण हलवून घ्यायचं आहे आपल्याला. मसाला अगदी छान परतला आणि तेलही पहा काय सुंदर सुटलेलं आहे मैत्रिणी, तुम्हाला दिसतच असेल. आणि तेलही मी कमी वापरलेलं आहे, जास्त नाही वापरलेलं. त्याच्यानंतर आपल्याला टाकायचा आहे दोडका हा स्वच्छ धुवून मी त्याच्यात संपूर्ण टाकून दिलेला आहे. त्याच्यानंतर आपल्याला डाळही लगेच टाकून द्यायची. कसं आहे, झटपट प्रोसेस करायची आपल्याला, असं नाही की हे टाकलं नंतर ते टाकलं. आता ह्या दोन्ही गोष्टी मी मस्तपैकी हलवून घेते. हे बघा, अशा पद्धतीने अगदी खालवर करायच्या. त्याच्यानंतर आपल्याला अगदीच मस्त अशी हिरवीगार चिरून ठेवलेली कोथिंबीर टाकून द्यायची. बघा मस्तपैकी. आणि कोथिंबीरीशिवाय चवही नसते मैत्रिणी. मी वाटणात बी टाकलेले. वाटणात जर कोथिंबीर तुम्ही वाटून घेतली ना तर खरंच आपल्या भाजीला अगदी छान अशी चव लागते. आता त्याच्यानंतर मी टाकणार आहे इथं आपल्याला किती पाणी टाकायचे, अगदीच
अर्धा ग्लास पाणी टाकणार आहे मैत्रिणींनो, जास्त नाही. मग आजचा आपला नाश्ता बघा तर खरं शेवटपर्यंत पहा, हा नाश्ता कसा येतो खरंच तुम्हाला सुद्धा आवडेल. इथं आता चवीपुरतं मीठ घेते पहा. चवीपुरतं मीठ टाकणार आणि मी त्याच्यावर 5 मिनटं झाकण ठेवणार आहे. आपल्याला 5 मिनिटांनी पुन्हा पाहायचे की आपली भाजी तयार झाली काय. तोपर्यंत इकडं दुसरी तयारी पहा. मस्तपैकी इथं तांदळाचं पीठ घेतलं आहे मैत्रिणींनो. 1 वाटी पीठ घेतलं आहे, त्याच्यात 2 चमचे मी बेसन पीठ टाकणार आहे, पाहू शकता तुम्ही. 2 चमचे आणि थोडंसं चवीपुरतं मीठ मैत्रिणींनो. हे बघा, याच्या विरहित आपल्याला दुसरं काही टाकायचं नाही आहे. खमंग असा नाश्ता बनवायचा. आता हे पीठ आपण मिक्स करून घेऊया पहा. चला आता पूर्ण पीठ मी मिक्स करून दाखवते हो का मैत्रिणींनो. तोपर्यंत आपली भाजी बी रेडी होती पहा. अशा पद्धतीने हे पीठ तयार करून घ्यायचं. भाजी पाहूया पहा. भाजी बी अगदी छान झालेली आहे आपली मैत्रिणींनो, पाहू शकता तुम्ही मस्तपैकी. हे बघा किती सुंदर भाजी दिसते ना, अगदीच छान अशी शिजलेली आहे, पाहू शकता तुम्ही. रंग बी अगदी मस्त दिसते भाजीला. चला इथं तवा ठेवला आहे बघा आता मी गॅसवर. मस्त आपण याच्यात घावणं करून घेऊया मैत्रिणींनो. खरं सांगू का, हा नाश्ता खरंच खूप छान आहे. सकाळच्या परी असा नाश्ता असला तर नक्कीच भूक तर काय लागणार नाही तुम्हाला, नक्कीच दुपारपर्यंत एकदा जर खाल्लं तर खरंच. आणि पहा अगदीच सहज टाकणार आणि सहज ते निघणार आहे, नाही चिकटणार नाही काय होणार. थोडंसं पातळ असल्यामुळं कसं होतं, जरा थोडं साईडला बी पळतं बरं का मैत्रिणींनो. पण त्यातल्या त्यात मी तुम्हाला ॲडजस्ट करून दाखवते पहा. आणि छान अगदी जाळी पडणार बरं का. हे बघा पहा काय सुंदर आहे बघा. सहज कलथा घातला की निघते आहे का. छान मस्त रंग आलेला आहे पहा मैत्रिणींनो. चला आता मी तुम्हाला दाखवते ताटात भरून पहा. मी आता 2च सध्या तयार केल्या तुम्हाला दाखवायसाठी पहा. कशी चुरगाळा घावणं खरंच अजिबात तुटत नाही. आणि ही आपली भाजी बी खूप सुंदर झालेली आहे. मग पहा मैत्रिणींनो, आजचा तुम्हाला हा नाश्ता कसा वाटला. दोडक्याची भाजी आणि मस्तपैकी इथं घावन आवडलं असलं तर नक्कीच संगीता म्हणतात ना, संगीता रेसिपीला नक्कीच एक लाईक एक सबस्क्राईब करा. कुणी नवीन असेल त्यांनी. मैत्रिणींनो माझा नवीनच चॅनल आहे आणि पाहत जा व्हिडिओ. चला मग मैत्रिणींनो, उद्या भेटूया आपण. बाय.